I have been living in Solapur since 20 years, and this is my native place, and I don't know this place. It's unbelievable place, bro. You must know it. So see the view. No, 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 no. This is not the view. This is just a tree. Just just see the view, bro. You're caught. Till now the sun is not sunset. At the sunset moment, this will be crazy. Going to look crazy. This will look at sunset. It will look crazy, and I have decided that I will come every day and sit here. Place, as you can see, what a place, bro. It is. No one alone. So I like this place. So I was going now 1 minute ago. So I thought I will record the video at the sunset till again one time I will come here. But one thing stopped me, that regret. What if I shoot now? There is nothing loss in it. But regret, bro, regret. I will regret that I didn't shoot 1 minute back. So killing that regret and enjoying my life, making moments, creating moments for myself. Okay, okay, bro. See you. Thanks for watching. And oh, so this look. Chota Atharva is going to see this video after 10 years and he will smile. अथर्व कसं होतास तू आणि समोर 10 वर्षानंतर कसा असणार तू, हे तुझ्यासाठी बनवत आहे मी अथर्व. मोठ्या अथर्व, 20 वर्षाचा छोटा लहान अथर्व. समोर तर खूप जाणार आहे मी, हे मलाही माहीत आहे. पण रेकॉर्डिंग, डॉक्युमेंटिंग द जर्नी. बघू शकतात ही आपली गाडी चेतक, दुनिया भारी भाई. रोज हे ते कशाला, मी समोर जाऊन स्वतःला बघितलो ना, असं मी रिमाइंड करावं बे भाई आपण का मजा केला हो, हे मेमोरीज बनायला लागलो मी. अँड सफल होईल का नाही मला माहीत नाही. इंस्टाग्राम पर मी दररोज कन्फ्यूज असतो, काय टाकू काय नाही. आज मला ह्याचं आवडलं, उद्या त्याचं आवडलं, पण मी खूप कन्फ्यूज आहे. दर व्हिडिओ टाकतो सारखं, एकदा फिटनेस टाकतो, एकदा ट्रॅव्हल टाकतो, एकदा हे ते हे डोक्याचं मला सुद्धा कळीनं झालं मी काय टाकू. पण 1 वर्ष आधीचं जर मी अथर्व बघितलो, त्याच्यापेक्षा तर मी खूप जास्त सुधारलेलो आहे. मी माझे जरी जुने व्हिडिओ जरी बघितलो ना, त्यांना बघून असं वाटतं की आपण किती भारी करायला लागला. अजून ही गोष्ट आपण थोडं आधी चालू करायला पाहिजे होतं. मग तेच रिग्रेटला मार. अथर्व रिग्रेटला मारलाय. आता अथर्व विजय होत आहे रिग्रेटवर. जे आधी लूज होत होतं, आता ते विजय होत आहे. अजून माझं कॉन्टेंट क्रिएशनचं असं काय एम नाही की मला खूप मोठं व्हायचं आहे, पैसा कमवायचा. पैसा तर कमवायचा, पण या कॉन्टेंट थ्रू कमवणार का कशा थ्रू कमवणार मला माहीत नाही. पण हे मी कॉन्टेंट कशाला बनवायला लागलो, जस्ट फॉर फन. 10 वर्षानंतर मोठा अथर्व छोट्या अथर्वला बघा आणि प्राऊड फील कराव बे. कसले भारी दिवस काढला आपण बाई. अथर्व, आय एम मेकिंग द व्हिडिओज फॉर यू. मी फुल क्लिअर झालो. मी तर यायच्या आधी ना, इथं बसून बोलूयात. मी तर यायच्या आधी मला कळत नव्हतं की मी व्हिडिओ कशा संदर्भात टाकू. मी फुल ऑफ कन्फ्युज्ड होतो. पण आता आल्यानंतर डायरेक्ट फोन उघडलो, व्हिडिओ करायला चालू केलो, स्वतःशी बोलायला लागलो. स्वतःशी बोलल्यानं ना आपल्याला ॲन्सर्स भेटतात. जे आपण जगात ॲन्सर्स हुडकत असताना, मी माझ्या मित्राला विचारू, ह्याला विचारू, त्याला विचारू, तुमचे प्रश्नाचे उत्तरं फक्त तुमच्याकडेच असतात. मग आय लव्ह माय सेल्फ. मला नको कोण.
मला नको कुठली मुलगी. मी सिंगल बरा आहे, सिंगल राहतो, दुनिया भारी जगतो, सिंगलच बरा आहे. आजकाल मी आमच्या क्लासमध्ये पण हे देतात बोलतो, काय मुलीला काय सेक्स करतात, अजून काय त्यांना काय भेटणार आहे ते सांग. असे स्वतःला पण माहीत असतंय की भेटून भेटून काय, फक्त एक भोक, फक्त एक छिद्र, 5 सेकंडचं क्षणिक मजा. मला जे पाहिजे ते ट्रू ट्रू लव, ट्रू हॅपीनेस. आय एम सर्चिंग फॉर ट्रू हॅपीनेस. And I am getting this by coming here and recording video. The video I am creating, it's for myself. I am happy. Fuck everyone, I don't care. फक्त मी खुश राहिलं पाहिजे. असंच मग जगत जायचं, जगू द्यायचं. प्राणी, म्हशी, गाई. आपल्याकडे पण एक गाई म्हशी होती, त्याचं नाव राधा होतं. मग जस्ट लिव्ह युअर लाईफ, डोंट केअर ऑफ अदर्स, जस्ट लिव्ह युअर लाईफ. काका त्या बाजूला कसं जायला येतं पलीकडे असे रोड वर ते. सो आय एम चेजिंग मनी. दिस इज द बिगेस्ट मिस्टेक आय हॅव डन. In content creation I chased money in this 15-20 days only, and followers, like, share, subscribe, no. Till now I have understood that in content creation, जर तुम्ही मनापासून कॉन्टेंट बनवला, तुमचं कॉन्टेंट बनवणं आवड असलं पाहिजे, आवड. जे माझं आहे होतं, अजून मी थोडं भरकटलेलं की आपण याच्यातनं पैसे पण कमवू येते. भाई पैसे येतात, फेमस तर व्हा. फेमस कसं होतं, जे तुम्ही करायला लागला ना तेच करत राहायचं. RCBला 18 वर्ष लागले, मिस्टर बीस्टला 12 वर्ष लागले. आता त्याच्याकडे किती पैसा, अपार पैसा. अजून कोण कोण आहेत असे काही नामवंत माणसं आहेत ज्यांना एका दिवसात होत नसतंय ब्रो, एका वर्षात पण होत नसतंय, 2 वर्षात होत नसतंय, 3 वर्षात. जे मी आता बघतो ना, एक व्हिडिओ टाकलं व्हायरल गेलं, 2 व्हिडिओ टाकले व्हायरल गेले. त्यांनी खूप आधीपासून कष्ट केलेत रे. त्यांचं नवीन अकाउंट आहे. आपण फक्त झालं तर 1च वर्ष काम केलं, त्यांनी 4 वर्ष 5 वर्ष. ते टाइम स्पॅन बघा तुम्ही. त्यांना एडिटिंग येतं, ते शिकत राहायचं बाय, शिकत राहायचं. अजून मी म्हणलो या मोबाईलचं EMI भरणं मी भरणार, तेव्हा तर वाटलेलं सोपं, पण आता खूप अवघड आहे. अवघड पण म्हणता येत नाही. मी प्लॅन्स बनवतो पण ॲक्शन्स घेत नाही. मी स्वतःला कोसणार याच्याबद्दल, मी ॲक्शन घेत नाही. प्लॅन्स बनवतो खूप काही, पण ॲक्शनमध्ये महाग पडतो. लोकांना रीच आउट करत नाही, एकदा केलं की बास, संपलं. बट बिझनेस इज ऑल अबाउट फेलियर्स. तुम्ही केवढं सक्सेसफुल झाला ह्याला महत्त्व नाही, तुम्ही केवढ्यांना फेलियर, किती फेल सहन केला त्याला महत्त्व आहे. तिथून उठून तुम्ही आज आलात. येस ब्रो, येस वी आर गोइंग टू क्रिएट हिस्ट्री. द सिक्रेट बुक वाचलो मी. खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही. मी तर यायच्या आधी ना फुल कन्फ्यूज होतो की मी करू काय, हे काय, सारखं कन्फ्यूजच असतो मी. कॉन्टेंट असं तसं भाई. बघ, फक्त कॉन्टेंट बनवणं हे पण माझं काम नाही. मी काय क्रिएटर नाही, फुल टाईम क्रिएटर नाही ना. मला काय कशाचं हे नाही, मला फक्त इम्प्रूव्ह करायचं आहे. देव, स्पिरिच्युअलिटी, नंतर ना कोडिंग, अभ्यास, नंतर ना जिम, ते चालूच असतंय आपलं. रीडिंग बुक्स, रीडिंग न्यूजपेपर, टाईम टू टाईम अपडेट असलं पाहिजे जगात काय चाललंय. मला काहीच माहीत नाही, मला GK माहीत नाही. ॲप्टिट्यूड जरा आपण सुधारून घेऊ, थोडं गेटचं तयारी करू.
एक असं गव्हर्नमेंट जॉब येते त्याच्यात आहे, चान्स आहे मला. मोठ्या अथर्व आत्तापासून अभ्यास कर, गेट क्लिअर करू आपण. गेट जरी बघ आपल्या ह्याला 27 मार्काला क्वालिफाय आहे गेट. मग 100 पैकी 27 कसं ना कसं एक वर्ष घासू बे. ओक